श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेनार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूलतया सर्व प्रती सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली जयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्म सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात या परी विचारेत सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वसती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रति कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयांप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती पाहोनी. आईशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशास्त्रे तोडावा. सोलापुरी काम अम्मासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी निघाले. सद्गुरु शोधांसी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले. फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविला चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठविली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून जननिगती घरावून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे. मार्गक्रमण श्रोते होनी सावधान श्रवणी आदर करावे. मुरगोड मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैशीची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधरांचे माहेर. लिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयांसी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोन यावरासी आनंदले मानसी. सांगता वार्ता कांतेसी तेही चित्ती तोषली. तेसी झाले गर्भाधारण आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली. पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून शुक्ल पक्षी शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला. बाललीला पाहोनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते. गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करून पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारात अवतरले.
असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सर्वणी दीक्षिता ते समजले. जेले भरले होते घट तयांसी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माजी पेशवे होते रावबाजी के समयी ते सहजी दर्शना ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादा पुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आम्हाला निरोप त्वरित देईजे. सांगता दीक्षितांप्रती तया वेळी बोलती आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरूप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोले स्वामी येती आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे होती ते. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतारणार्थ तिरूपे प्रगटले. अमृता समान सरसाळ कथा ऐकता पावन श्रोता भक्ता करोणी एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढील अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान त्यांची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामींप्रती दृढ इच्छा माझे चित्ती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसुत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले बाळप्पा मुरगोडी आले पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तेथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय फिटेल सर्व ही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरोनी चित्ती सेवे करी सेवा करीती जेथे वाहे भीमरथी स्नान करीती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नरसिंह सरस्वती दरिद्री धन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा कोणी ब्राह्मण भोजना कोणी करीती गंगा स्नाना नमस्कार घालिती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी मागोनिया माधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहोनी आनंदले नरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठोन संगमावरी स्नान करोनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात. सेवे कर्यांबरोबरी मागोनिया माधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतुनी येती ते. मध्यान स्नान करोनी पुन्हा बैसती जप ध्यानी असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे.
करोनिया संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतो न ग्रामा माझी येती ते बाळप्पा ते गृहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती सद्गुरु प्राप्ती करिता सोडुनी गृहसूत कांता शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती पंचपक्वाने सेविती घरी येथे मागती माधुकरी मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस कदा उदास नोहेचे अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी त्यांनी देखून ऐसी परी बाळप्पासी बोलती तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमुचे सदनी जे जे पडेल तुम्हास कमी ते आम्ही पुरवूजी बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले पोट भरोनी जेवले परी संकोच मानसी ज्याने सोडिले त्यांचे घरी मागोनिया माधुकरी जाओनिया संगमावरी झोळी उदकी बुडवावी आनोनिया बाहेरी बैसोणी तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली घरदार सोडले वनिता पुत्र त्यागिले अति कष्ट सोशिले सद्गुरु कृपा नोहेची हिना पुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी तथापि कष्ट सोसोनी नित्य नेमे चालविला 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 येती मूर्ती येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे पाहोनिया ऐसे स्वप्न मनी पावले समाधान म्हणती केले कष्ट दारुण त्यांचे फळ मिळेल की अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत तवतयांसी एक पत्र शय्ये खाली सापडले त्यात लिहिली 1 ओळी करू नये उतावळी ऐसे पाहुणी त्यावेळी विचार केला मानसी आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी वृक्षतळी ठेवून वस्त्रांसी गेले स्नान करावया परतले स्नान करोनी सत्वर आले त्या स्थानी वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला तयासी त्यांनी न मारिले नित्य कर्म आटोपिले ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान मिळाले घरोघरी बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयांसी मार्गावरी जाहले चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र तया नगरींच्या नारी कामधंदा करीती घरी गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती दूरदेशींचे ब्राह्मण वैशाधिक इतर वर्ण स्वामी महिमा ऐकून दर्शनाते धावती तयांची झाली गर्दी यात्रा उतरे घरोघरी नामघोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत तैसा भिक्षुक गृहस्थ स्वामी दर्शना करणे कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीर जती रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या कोणी करीती कीर्तन गायना आणि वादन कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णू मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले पुण्य पावन देखोनी नगरी बाळप्पा तोषले अंतरी पूर्व पुण्यतयांचे पदरी जन्म सार्थक जाहले बाळप्पा होऊनी सेवे करी स्वहस्ते करील श्री चाकरी ती मधुर कथा चतुरी पुढील अध्यायी परिसावी जयाचा महिमा अगाध जो केवळ सच्चिदानंद विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसुत एकादशोऽध्याय गोढा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत
अध्याय 12 अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः। कराया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहोनी दृष्टी आनंद पोटी न चमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी। बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐशी ऐशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल परिदर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन। बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊनी हाती गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सानिध्य पातले। अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहोन बाळप्पाने धावून दृढ चरण धरी येले। कंठ सद्गदित झाला चरणी भाळ ठेविला क्षणे कमीपण विसरला परमतोषला मानसी। गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भीतरी तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले। मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जळला स्वभावे। येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओटी गातसे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ईशा कृतीने दाविले। धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड। त्यासवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना। बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला। म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले। म्हणती नैवेद्य दाखवून मग प्रसाद करू भक्षण मार्गी तयांसी वर्तमान विदित एक जाहले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। ऐसे ऐकूनी वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न म्हणती आज नैवेद्यार्पण आपुला हस्ते नोहेची। मार्गावरून परतले सत्वर बिराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले सारिले भोजन। नित्य प्रातकाळी उठून षटकर माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य मध्यान्नी येतादित्य जपानुष्ठान आटपावे। करी घेऊनी झोळी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे। मागोन या माधुकरी मग यावे बिराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। आपण व्हावे सेवे करी इच्छा बाळप्पाचे अंतरी सुंदराबाईचे करी अधिपत्य सर्व असे। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे। बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला सद्गुरु सेवेचा लाभ झाला जाहले जन्माचे सार्थक। बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होत आपे। मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान ती ऐसी गर्व भरे इतरांशी तुच्छ मानू लागली। या कारणे पापसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पानी पाहोन नाना युक्ती योजून मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले। कोठेही असता समर्थ पूजाधिक व्हावया यथार्थ तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती। समर्थांच्या येता चित्ता अरण्यातही वस्ती करीती परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे।
ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहतसे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकळून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण विष तिथले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधींची आजवरी बहुतांपरी बाळप्पा करी चाकरी तयांचे अंतरपरी स्वामीमय न जाहले प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी आपण सांगून बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे तैशी आज्ञा तया प्रति एके दिनी समर्थ करीती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या ग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावे पूजन ते माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात तयाचा हा जमात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे जे भक्तजन ठेविती द्रव्याधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळप्पा प्रति अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात शस्वर अभयंता करती विचार बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होतसे नुकसान ऐसे बोलय कोण बाळप्पा म्हणी खिन्न झाला बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारिले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा ऐसे कुनिया समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथ करीत असे तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयांनी पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे कोण कपट्टे मनी आणले मने जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेची तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतानी टाकिल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे रावणीचा करी येसे लिहिलेसे भटजी मणी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराजा आता बाळप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तया प्रती करतील यती दयाळ जो केवळ दया घन भक्त काजकल्पद्रुम समान विष्णू शंकर दोघे जन तयांसी सदैव शरण इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिस्वत द्वादशोध्याय गोड हा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।